नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या लेक्चरमध्ये आपण ब्रिक्स बद्दल थोडक्यात माहिती बघणार आहोत। कारण ब्रिक्स ह्या ग्रुपमध्ये सध्या रिसेंटली इंडोनेशिया ही नवीन कंट्री ॲड झालेली आहे। त्याच्यामुळे त्याच्याबद्दल त्या न्यूज बद्दल पण माहिती बघणार आहे आणि ब्रिक्स बद्दल पण माहिती बघणार आहे। लेक्चर येणाऱ्या एक्झामच्या दृष्टिकोनातून म्हणजेच एसबीआय क्लर्क, एसबीआय पीओच्या पर्स्पेक्टिव्हने खूप महत्त्वाचं असणार आहे। मला असं वाटतं की तुम्हाला गॅरंटेड ब्रिक्स बद्दल तुम्हाला एक्झामला क्वेश्चन बघायला भेटेल एसबीआय ला। सो लेक्चर इम्पॉर्टंट आहे, शेवटपर्यंत लेक्चर करा, ठीक आहे। आणि लेक्चर स्टार्ट करण्याच्या पूर्वी आपली नवीन ऑफलाईन बॅच तेजस 1.0 आहे का सुरू होत आहे 15 जानेवारी पासून। टाइम हिचा सकाळी 7 ते का दुपारी 12:30 असणार आहे। जे नवीन तयारी करू इच्छितात विद्यार्थी त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा। क्वालिटी एज्युकेशनचा फायदा सर्वांपर्यंत किंवा सर्वांना होऊ द्या। तसेच आपण टार्गेट एसबीआय क्लर्क पीओ नावाने एक ऑफलाईन लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे। म्हणजे यूट्यूबवर बघायला गेलं तर अमोल सर असतील, अमित सर असतील किंवा क्षितिज सर असतील, क्वांट रिझनिंग इंग्लिश हे यूट्यूबवर सेशन घेत आहेत। आपण जीएचे सेशन यूट्यूबवर लवकरच स्टार्ट करणार आहोत, पण ऑफलाईन मध्ये ओपन टू ऑल ह्या फॉर्मॅट मध्ये आहे का आपण लेक्चर सिरीज स्टार्ट केलेले आहे। ह्याच्यामध्ये 6 महिन्याचं तुमचं आपण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये सर्वांसाठी करंट अफेअर्स कव्हर करून घेत आहोत। तर जे विद्यार्थी एसबीआय ला टार्गेट करत आहेत त्यांनी नक्की लेक्चरला या। आपले लेक्चर्स टाइम जरासा चेंज झालेला आहे थोड्या दिवसासाठी, 6 PM वाजता असते, 6 वाजता सायंकाळी आपले लेक्चर असते, ठीक आहे। चला तर मग जास्त उशीर न करता लगेच आपण लेक्चरला सुरुवात करूया। तर बघा आपण ब्रिक्स बद्दल का माहिती बघतोय तर ह्या न्यूज मुळे बघतोय की इंडोनेशिया आहे का ऑफिशियली बिकम दे का फर्स्ट साऊथ ईस्ट एशियन आहे का कंट्री बनलेले जिने काय केलेलं आहे रे ब्रिक्स या ग्रुपला जॉईन केलेला आहे। आता ब्रिक्स मध्ये आहे का जॉईन झालेल्या किंवा ब्रिक्सचे मेंबर कंट्रीची संख्या झालेली आहे सध्या 10 इंडोनेशियाच्या जॉईनिंग मुळे, ठीक आहे। आता मॅटर काय की इंडोनेशियाने काय केलं तर अप्लाय केलं तर आम्हाला मेंबरशिप पाहिजे म्हणून आहे का इंडोनेशियाचे जे प्रेसिडेंट आहेत प्राबो सुबियांतो त्यांनी अप्लाय केलं ब्रिक्स मेंबरने त्याला अप्रुव्हल दिलं आणि इंडोनेशियाला काय केलं रे ब्रिक्स या ग्रुपमध्ये जॉईन करून घेतलं। आता ब्रिक्स ही ऑफिशियली साऊथ ईस्ट एशिया मधली पहिली कंट्री बनलेली आहे जी काय झालेली आहे रे इंडोनेशिया ही आहे का ब्रिक्स मध्ये जॉईन झालेली आहे। तर चला तर मग आता इंडोनेशिया बद्दल आणि ब्रिक्स बद्दल जराशी इन्फॉर्मेशन बघूया, कारण एक्झामला खूप महत्त्वाची आहे ही न्यूज, म्हणून आपण एक सेपरेट स्पेशल डेडिकेटेड लेक्चर घेत आहोत, ठीक आहे। तर बघा आता सगळ्यात पहिल्यांदा ब्रिक्स बद्दल बघू। ब्रिक्स हा काय रे एक इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे ज्याच्यामध्ये सध्या 10 कंट्रीज काय झालेल्या आहेत त्या म्हणजे त्याचे सध्या 10 मेंबर झालेले आहेत। एक इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे। ते 10 मेंबर कुठले कुठले आहेत त्याच्यामध्ये आहे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका। म्हणजे जेव्हा ब्रिक्सची सुरुवात कधी झाली 16 जून 2009 ला, 15 वर्षापूर्वी ब्रिक्सची सुरुवात झाली। त्यावेळेस आहे का ब्रिक्सचे फाउंडिंग मेंबर किती होते हे 4 होते, कुठले कुठले ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना। नंतर 2010 साली लक्षात ठेवा 2010 साली ब्रिक्स मध्ये काय झालं रे साऊथ आफ्रिका हा देश ऍड झाला 2010 साली। मग ब्रिक्सची संख्या किती झाली 5 झाली। आणि ज्यावेळेस ब्रिक्सची आहे का लक्षात ठेवा सुरुवात झाली त्यावेळेस त्याचं नाव काय होतं रे ब्रिक हे नाव होतं फक्त। काय 2009 साली ब्रिक्स ह्या ग्रुपचं नाव काय होतं ब्रिक नाव होतं। नंतर 2010 ला साऊथ आफ्रिका ऍड झाल्यानंतर इथे एस जोडलं गेलं आणि हे जे ब्रिक्स नाव आहे का ते कुणी दिलं रे ह्या ग्रुपला, ते नाव दिलं एक अर्थशास्त्री होते जिम ओ नेल ह्यांनी काय केलं रे हे नाव दिलं, लक्षात ठेवा ब्रिक्स हे नाव, ठीक आहे। आणि त्यांनी काय केलं जे पण ब्रिक्स मेंबर आहेत ब्रिक्स मेंबर कंट्रीज आहेत सुरुवातीला 5च होत्या ना, ज्यावेळेस ब्रिक्सची स्थापना झाली 16 जून 2009 ला त्या टायमाला ब्रिक्स मध्ये 4 मेंबर होते आणि नंतर 2010 ला साऊथ आफ्रिका ऍड झालं। तर त्या टायमाला हे जे मेंबर कंट्रीज आहेत त्यांचे जे इनिशियल आहे फर्स्ट लेटर ते घेऊन काय केलं जिम ओनिल यांनी आहे का हे आहे का लक्षात ठेवा ब्रिक्स हे नाव दिलं। त्याच्यानंतर बघा 16 जून 2009 ला स्थापना झाली, त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे रे रशियाच्या आहे का एकएटेरिनबर्ग इथं रशियाच्या काय रे त्याचं हेडक्वार्टर आहे। पुढे बघा आता मॅटर काय झालं की मग आता ब्रिक्स मध्ये 2000 आहे का लक्षात ठेवा 9 पासून सुरुवातीला 4 नंतर 2010 पासून आहे का ब्रिक्स मध्ये 5च कंट्री होत्या, ते कधीपर्यंत 2024 पर्यंत। झालं असं की ब्रिक्सची 15वी समिट होती साऊथ आफ्रिका इथं। ब्रिक्सची जी 15वी समिट आहे का ती साऊथ आफ्रिकेच्या प्रेसिडेन्सी मध्ये आहे का
साऊथ आफ्रिकेमध्ये झाली. मग त्याच्यामध्ये जे ब्रिक्सचे प्रेसिडेन्सी आता 15वी समिट कुठे झाली? साऊथ आफ्रिकेमध्ये झाली. आणि ब्रिक्सची जी प्रेसिडेन्सी होती ती कुणाकडे होती रे? साऊथ आफ्रिकेकडे होती. साऊथ आफ्रिकेचे जे प्रेसिडेंट आहेत सिरिल रामाफोसा, त्यांनी काय अनाउन्समेंट केली, म्हणजे त्यांनी इन्व्हाइट केलं कुठल्या कुठल्या देशांना? अर्जेंटिनाला, इजिप्तला, इथिओपियाला, इराणला आणि सौदी अरेबियाला आणि युनायटेड अरब इमिरेट्सला म्हणजे UAEला, की तुम्ही काय करा, ब्रिक्स हा ग्रुप जॉईन करा. हे सिरिल रामाफोसानी त्यांना काय केलं? इन्व्हाइट केलं. मग हे जे इन्व्हिटेशन आहे का, लक्षात ठेवा, हे आहे का सर्वांनी स्वीकारलं. कुणाला सोडून? सौदी अरेबियाला सोडून. आणि सौदी अरेबिया काय म्हटलं की आम्ही काय करत आहोत, विचार करतो, आम्ही डिनाय करत नाहीये की आम्हाला जॉईन करायचं नाहीये, आम्हाला विचार करायला टाइम पाहिजे. स्टील सौदी अरेबिया अजून ब्रिक्स ग्रुपमध्ये जॉईन झालेलं नाहीये, ते विचार करत आहे फक्त की जॉईन करायचं की नाही. ठीक आहे, बाकी सर्व कंट्रीनी संमती दर्शवली. पण नंतर काय झालं, अर्जेंटिनामध्ये आहे का सत्तांतर झालं आणि जे नवीन गव्हर्नमेंट फॉर्म झालं अर्जेंटिनामध्ये, त्यांनी काय केलं रे, ब्रिक्स ग्रुप आहे का जॉईन करायला डिनाय केलं, नकार दिला. मग अर्जेंटिनाने पण इन्व्हिटेशन नाकारलं. सौदी अरेबियानं फिक्स डिसिजन सांगितलं नाही अजून. आणि जे राहिलेल्या 3 कंट्रीज होते, 4 कंट्रीज सॉरी, कुठल्या? इजिप्त, इथिओपिया, इराण आणि UAE, ह्यांनी काय केलं रे, जे की साऊथ आफ्रिकेचे प्रेसिडेंट सिरिल रामाफोसा यांनी इन्व्हिटेशन दिलं तर ब्रिक्स ग्रुप जॉईन करायचं, ह्या 4 कंट्रीने ते इन्व्हिटेशन काय केलं रे, स्वीकारलं आहे. आणि 1 जानेवारी 2024ला काय झालेलं आहे, तर ह्या 4 कंट्रीज आहे का ब्रिक्सच्या ऑफिशियली मेंबर झालेल्या आहेत. आणि ब्रिक्सची टोटल मेंबर कंट्रीजची संख्या कितीवर गेली? 9 वर गेली. कितीवर गेली रे? 9 वर गेली. आणि आता लक्षात ठेवा, आता काय झालेलं आहे ब्रिक्स या ग्रुपमध्ये आहे का, आता इंडोनेशिया ऍड झालेला आहे. इंडोनेशिया ऍड झाल्यामुळेच आहे का ब्रिक्सच्या मेंबर कंट्रीची संख्या कितीवर गेलेली आहे रे, आता 10 वर गेलेली आहे. ठीक आहे, मग बघा आता ब्रिक्सचे पार्टनर कंट्रीज पण आहेत, त्या तुम्हाला माहित पाहिजे कुठल्या कुठल्या आहेत. त्याच्यामध्ये आहे का बेलारूस आहे, बोलिव्हिया आहे, क्युबा आहे, इंडोनेशिया आहे, कझाकिस्तान आहे, मलेशिया, थायलंड, युगांडा, उझबेकिस्तान, हे ब्रिक्सच्या पार्टनर कंट्रीज आहेत. इंडोनेशिया ही आता आहे का फुल टाइम मेंबर झालेला आहे. ठीक आहे, आणि आता कसं होतं की 15वी ब्रिक्सची समिट साऊथ आफ्रिकेमध्ये झालती. 16वी जी समिट होती ना ती रशियात झालती आणि ती मागच्या वर्षी झालती 2024ला. मग त्या 16व्या समिटमध्ये काय ठरवण्यात आलं माहितीये का, की ब्रिक्स देशांनी काय ठरवलं की ते काय करणार आहे दादा, जे US डॉलर आहे का त्याला एक अल्टरनेट, US डॉलर किंवा युरो असेल त्याला एक अल्टरनेट पर्याय म्हणून आहे का, ते काय म्हणले आपण ब्रिक्स कंट्रीजचे आहे का एक सेपरेट करन्सी लॉन्च करू म्हटले. म्हणजे तसा डिसिजन घेण्यात आला, त्याच्याबद्दल चर्चा झाली, लक्षात ठेवा, डिस्कशन झालं. आणि ही जी आहे का ब्रिक्स कंट्रीची आहे का, लक्षात ठेवा, जी करन्सी आहे ती कशी रे, गोल्ड बॅक करन्सी आहे का, ते आणायचं ठरवलेलं आहे. त्याचं नाव काय ठेवलेलं आहे, नाव काय ठेवायचं ठरवलेलं आहे त्यांनी, युनिट हे नाव ठेवायचं ठरवलेलं आहे. कुठलं नाव रे, युनिट. तर हे युनिट महत्वाचं आहे तुमच्यासाठी एक्झामच्या प्रोस्पेक्टिव्हनी, लक्षात ठेवा. पुन्हा बघा, ब्रिक्स जे देश आहेत ना त्यांची जर टोटल आपण जर आहे का म्हणजे सर्व देशाची जर GDP काढली, ती वर्ल्ड GDPची आहे का 37.3% आहे. किती पर्सेंट आहे? 37.3%. वर्ल्ड मध्ये जेवढ्या पण कंट्रीज आहेत त्या कंट्रीची GDP, त्या टोटल GDPच्या ब्रिक्स देशांची GDP किती आहे? 37.3% आहे. पॉप्युलेशनचा विचार केला तर वर्ल्डच्या 41% पॉप्युलेशन हे ब्रिक्स मेंबरची आहे. पुन्हा त्यानंतर 16% ट्रेड, जगात जेवढा पण ट्रेड होतो त्या 16% ट्रेड हा आहे का ब्रिक्स मेंबरच करतात. तर ही सर्व माहिती लक्षात ठेवा, युनिट वगैरे ते एक्झामला मी गॅरंटी देतो फ्युचरमध्ये तुम्हाला जेव्हा प्रश्न बघायला भेटेल, म्हणूनच आपण ह्याच्यावर सेपरेट लेक्चर घेत आहे. तर लेक्चर पूर्ण करायचं. संध्याकाळी 9 वाजता आहे का डेली करंट अफेअरची आपल्या करंट क्रोनिकल्स बाय आतिश शिंदे टेलिग्राम चॅनलवर क्विज असते, ती क्विज द्यायची. आजच्या एका दिवशी आहे का, आज संध्याकाळी 7 वाजता लेक्चर अपलोड करेल मी, लगेच 9 वाजता या लेक्चरवरती आहे का करंट क्रोनिकल्स बाय आतिश शिंदे या टेलिग्राम चॅनलवर काय होईल रे, क्विज होईल. सो सर्वांनी तो टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा. पुढे बघा, आता पुढची माहिती काय, आता आहे का हे झाली ब्रिक्स बद्दल शॉर्ट मध्ये माहिती, जे की मला वाटतं एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला ह्याच्याबद्दल माहिती असणं गरजेचं होतं म्हणून ही माहिती सांगितली मी. कारण इंडोनेशिया 10वा मेंबर झालेला आहे, करंट मध्ये ही न्यूज आहे ना, म्हणून ही माहिती इम्पॉर्टंट आहे. पुढे बघा, आता त्याच्यानंतर आता कसं आहे रे, जे ब्रिक्स मेंबर आहेत ना, ब्रिक्स मेंबरनी काय केलं, एका बँकेची स्थापना देखील केली. त्याचं अगोदर नाव काय होतं, ब्रिक्स डेव्हलपमेंट बँक होतं. नंतर त्याचं नाव चेंज करून काय ठेवण्यात आलं, न्यू डेव्हलपमेंट बँक ठेवण्यात आलं. न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना ब्रिक्स ह्या ग्रुपनी कधी केली रे, 2015 साली केली. कधी केली? 2015ला. ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका यांनी मिळून. म्हणजे काय झालं, ब्रिक्सची जी 4थी समिट आहे का ती 2012 साली दिल्ली इथं झाली आपल्या इंडियात. मग इंडियाने काय प्रपोज केलं,
की आपल्याला एका लक्षात ठेवा, एका नवीन डेव्हलपमेंट बँकेची स्थापना करण्याची गरज आहे. ठीक आहे. का गरज आहे? तर जो डॉलरचा डॉमिनन्स आहे, युरोचा डॉमिनन्स आहे, तो आपल्याला कमी करायचा आहे. आणि मोनोपॉली आपण म्हणतो IMF ची, वर्ल्ड बँकेची, ती जराशी कमी करायची आहे. म्हणून भारत काय म्हणला की आपल्याला सेपरेट डेव्हलपमेंट बँकेची गरज आहे. भारताने रिकमेंड केलं 2012ला चौथ्या ब्रिक्सच्या समिट, जे की नवी दिल्ली इथं झालं. मग त्या रिकमेंडेशन वरूनच आहे का लक्षात ठेवा, 15 जुलै 2014 साली काय करण्यात आलं, ब्राझील इथं ज्यावेळेस 6वी ब्रिक्सची समिट झाली का, त्याच्यामध्ये एका लक्षात ठेवा ॲग्रीमेंट एक साईन करण्यात आलं ब्रिक्स नेशनद्वारे न्यू डेव्हलपमेंट बँक वरती. आणि त्यासोबतच मग ॲग्रीमेंट साईन करण्यात आलं आणि असा डिसिजन घेतला की आपण आहे का नवीन डेव्हलपमेंट बँकेची म्हणजे न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना करू. आणि त्या 6व्या ब्रिक्स समिटमध्येच एका लक्षात ठेवा रिझर्व्ह करन्सी पूल पण किती सेट करण्यात आला डेव्हलपमेंट बँकेचा, तर तो 100 बिलियन सेट करण्यात आला. ठीक आहे. मग आता 14 जुलैला ॲग्रीमेंट झालं, रिझर्व्ह करन्सी पूल पण सेट करण्यात आला 100 बिलियनचा. आणि फायनली ठीक आहे जुलै 2015ला 9 वर्षापूर्वी काय करण्यात आलं रे, न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना करण्यात आली. न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना, त्याचं हेडक्वार्टर कुठं ठेवण्यात आलं, शंघाई चायनाला हेडक्वार्टर ठेवण्यात आलं त्याचं. आणि त्याचे करंट जर अध्यक्ष बघितले आपण न्यू डेव्हलपमेंट बँकेचे, तर ते करंट अध्यक्ष कोण आहेत रे, दिल्मा रोसेफ हे करंट अध्यक्ष आहेत न्यू डेव्हलपमेंट बँकेचे. दिल्मा रोसेफ लक्षात असू द्या. न्यू डेव्हलपमेंट बँकेची पण इन्फॉर्मेशन महत्वाची आहे, एक्झामला प्रश्न विचारतील, सो ही पण लक्षात ठेवा. पुढे बघा आता इंडोनेशिया काय झालेला आहे रे, ब्रिक्सचा 10वा मेंबर झालेला आहे. मग इंडोनेशिया बद्दल खूप डिटेलमध्ये नाही, पण बेसिकली एक शॉर्टमध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. मग काय इन्फॉर्मेशन आहे बघा इंडोनेशियाची कॅपिटल काय रे, जकार्ता कॅपिटल आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. इंडोनेशियाचे करंट प्रेसिडेंट कोण आहेत, प्राबो सुबियांतो हे काय इंडोनेशियाचे करंट प्रेसिडेंट आहेत. आणि इंडोनेशियाची करन्सी काय रे, तर ती आहे इंडोनेशियन रुपिया ही काय इंडोनेशियाची करन्सी आहे. तर इंडोनेशिया बद्दल एवढी माहिती लक्षात ठेवा. ठीक आहे. चलो पुढे बघा आशा करतो तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन समजली असेल. शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ घेतलेला आहे आपण एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनी. हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. शेवटी जाता जाता एक सांगतो की आपली तेजस 1.0 नावाने नवीन ऑफलाईन बॅच आपण लॉन्च येत आहे 15 जानेवारीला. विद्यार्थ्यापर्यंत माहिती पोहोचवा जास्तीत जास्त. पुन्हा आपलं संकल्प एज्युकेशनच्या पूर्ण टीमनं तुम्हाला SBI का क्लर्क आणि PO एक्झामसाठी आपण एक लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे. क्वांट रिझनिंग इंग्लिशची लेक्चर सिरीज युट्यूबवर नियमितप्रमाणे होत आहे. तसेच ऑफलाईन मोडमध्ये आपण GA ची लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे. टार्गेट SBI क्लर्क PO या नावाने सर्वांसाठी ओपन टू ऑल असणारी ही लेक्चर सिरीज. ह्याच्यामध्ये 6 महिन्याचं तुमचं आपण करंट अफेअर्स कव्हर करून घेत आहोत. ठीक आहे. मग तुमच्या डेलीच्या क्विज असतील, क्विक रिव्हिजन पॉइंट्स असतील, सर्व आपण इथं ऑफलाईन मध्ये कव्हर करून घेत आहोत. आणि ओपन टू ऑल असणारे कोणीही या लेक्चर सिरीज मध्ये म्हणजे लेक्चर सिरीज येऊ शकतं लेक्चर बघायला. ठीक आहे. तर जे विद्यार्थी SBI ची तयारी करतायत त्यांनी नक्की लेक्चर करा. चला तर मग भेटूया अशाच अजून एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.